पुढे राज्याला वेध विधानसभेचे लागलेत, त्या संदर्भातल्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। आमचा स्ट्राईक रेट चांगला, मात्र महायुतीमध्ये भाजपच मोठा भाऊ। शिंदे गटाच्या संजय निरुपमांचं वक्तव्य, तर शिंदे गट मोठा भाऊ असल्याचं 2 दिवसांपूर्वी शंभूराज देसाईंसह शिरसाडांचं वक्तव्य। लोकसभेत आम्ही राष्ट्रवादीने मोठं बंद करून ठाकरेंना जास्त जागा दिल्या, आता विधानसभेत महाविकास आघाडी आम्हाला जास्त जागा मिळाव्या, आमचे 85 आमदार निवडून आणण्याची इच्छा, रोहित पवारांचं वक्तव्य। पुण्यातील 8 पैकी 6 जागा लढण्याची शरद पवार गटाची मागणी, पुणे विधानसभेच्या जागांचा अहवाल जयंत पाटलांकडे सादर होणार। माकपचे नेते नरसय्या आडम यांनी घेतली शरद पवारांची भेट, सोलापूरसह राज्यातील 12 जागा माकपला देण्याची मागणी। 2 दिवसात माकप नेते महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेणार। शेकापचे नेते जयंत पाटलांनी सिल्वर ओकवर जात घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेत शेकापला 4 जागा देण्याची मागणी, रायगडमधून 3 आणि सोलापूरमधून 1 जागेची मागणी। जयंत पाटीलच प्रदेशाध्यक्ष राहणार, जयंत पाटलांसोबतच्या संघर्षाच्या चर्चांना रोहित पवारांकडून पूर्णविराम। रोहित पवारांना शरद पवार गटात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, जयंत पाटील आणि रोहित पवारांमधील संघर्ष मिटवण्याच्या हालचाली, नगरच्या सभेत दिसून आला होता संघर्ष। राज्यात काँग्रेसला मानणारा मोठा वर्ग आहे, विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही, काँग्रेस नेते नाना पटोलेंची माहिती। कसबा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेनं मागितलाय, तो उद्धव ठाकरे गटाकडे गेला तरी कार्यकर्ता म्हणून काम करेन, महाविकास आघाडीच्या पुण्यातील सर्व उमेदवारांसाठी प्रचार करणार, रवींद्र धंगेकरांचंही वक्तव्य।